Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the remaining part of practice set 6.1, that is prove that type questions. First question is sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta. आता त्याला प्रूव्ह करताना एल एच एस आणि आर एच एस अशा दोन साईड आपल्याला घ्यावे लागतात. या इक्वल साईनच्या इकडचं एल एच एस असेल, मग एल एच एस इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा. आता त्याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. एच एस बरोबर साइन स्क्वेअर थीटा इंटू 1 साइन स्क्वेअर थीटा कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस थीटा. एल एच एस इज इक्वल टू, आता आपल्याला माहिती आहे आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. इथं रिझन लिहून टाका, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. देअरफॉर एल एच एस इज इक्वल टू, आणि 1 अपॉन कॉस थीटा म्हणजेच सेक थीटा. याला पण रिझन लिहिता येईल आपला, कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू 1. याचा वापर आपण करतोय आणि हीच आपली आर एच एस आहे. देअरफॉर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, आणि ते परत लिहा, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. हेन्स प्रूव्ड. अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह केलं आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग सेकंड एक्झाम्पल बघा. ओके, नाउ सी द सेकंड एक्झाम्पल. cos square theta into bracket 1 plus tan square theta is equal to 1. मग एल एच एस इक्वल टू cos square theta into bracket 1 plus tan square theta. Therefore एल एच एस इज इक्वल टू, मल्टिप्लिकेशन करून घ्या याचं आणि याचं, cos square theta प्लस याचं cos square theta into tan square theta. Therefore LHS is equal to cos square theta plus cos square theta into, आता tan म्हणजे sin upon cos, sin square theta upon cos square theta, आणि रिझन देता येईल आपला tan theta equal to sin theta upon cos theta. cos square theta कॅन्सल झाला. LHS is equal to cos square theta plus sin square theta, आणि ही आयडेंटिटी फर्स्ट, त्याची व्हॅल्यू 1 असते. देअरफॉर LHS is equal to 1, आणि तीच आपली RHS आहे. LHS is equal to RHS. देअरफॉर cos square theta into bracket 1 plus tan square theta is equal to 1. Hence proved. Okay, video pause करा. Now see the third example.
थर्ड एक्झाम्पल, अंडर रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इज इक्वल टू सेक थीटा मायनस टॅन थीटा. LHS इक्वल टू अंडर रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा. तर हे सॉल्व करताना थोडंसं एक अरेंजमेंट करावी लागते. इथे आपण 1 मायनस साइन थीटा दिला आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आहे 1 प्लस साइन थीटा. मग इथे काय करायचं, याचं प्लस साइन आहे तर आपण निगेटिव्ह घ्यायचं. 1 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थीटा. फक्त रिअरेंज केलं. आता याने आणि याला डिवाइड केलं की 1 होतं आणि 1ने मल्टिपल केलं काही फरक पडत नाही, म्हणजे आपली जी व्हॅल्यू ती तशीच राहते. देअरफॉर LHS इज इक्वल टू अंडर रूट न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन 1 मायनस साइन थीटा, 2 ब्रॅकेट आहे म्हणजे स्क्वेअर, डिवायडेड बाय इथे जर केलं तर A प्लस बी आणि A मायनस बी ब्रॅकेट्सचं जसं एक्सपान्शन आपण बघतो, A प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये A मायनस बी इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथं काय येणार आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. LHS equal to this. Therefore, LHS is equal to under root 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे जे आहे एक आयडेंटिटी आहे आपल्याकडे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग जर आपण हा साइन तिकडे ट्रान्सफर केला तर 1 मायनस साइन स्क्वेअर होणार आहे, म्हणजे इकडे उरला काय फक्त कॉस स्क्वेअर. इथे व्हॅल्यू पुटअप करा कॉस स्क्वेअर थीटा. ओके, देअरफॉर LHS इज इक्वल टू, आता इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि इथे कॉस स्क्वेअर आहे आणि त्याचा रूट आहे, फक्त शिल्लक करायला मग 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजेच काय, LHS इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता 1 अपॉन कॉस म्हणजेच काय सेक थीटा आणि साइन अपॉन कॉस म्हणजेच काय टॅन थीटा. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. देअरफॉर वन मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इज इक्वल टू सेक थीटा मायनस टॅन थीटा. हेन्स प्रूव्ड. ओके, व्हिडिओ पॉज करा. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल, 4 नंबर एक्झाम्पल. सेक थीटा माइनस कॉस थीटा कॉट थीटा प्लस टैन थीटा इज इक्वल टू टैन थीटा इंटू सेक थीटा. टैन थीटा इंटू सेक थीटा. ओके, LHS बघूया आपण.
इज इक्वल टू सेक थीटा माइनस कॉस थीटा कॉट थीटा प्लस टेन थीटा मल्टिपल करून घ्या. LHS इज इक्वल टू सेक थीटा इंटू ब्रॅकेट कॉट थीटा प्लस टेन थीटा माइनस कॉस थीटा इंटू ब्रॅकेट कॉट थीटा प्लस टेन थीटा. LHS इक्वल टू आता सेक थीटा इंटू कॉट थीटा पहिलं इथे प्लस सेक थीटा इंटू टेन थीटा मायनसने पण मल्टिपल करतो आहे म्हणजे मायनस कॉस थीटा इंटू कॉट थीटा आणि परत हा मायनस कॉस थीटा इंटू टेन थीटा कॉस थीटा इंटू टेन थीटा. आता सेपरेट करूया. देअरफॉर LHS इज इक्वल टू सेक म्हणजे काय 1 अपॉन कॉस थीटा आणि कॉट म्हणजे काय कॉस थीटा अपॉन साइन थीटा प्लस सेक म्हणजे 1 अपॉन कॉस थीटा इंटू साइन थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा माइनस कॉस थीटा इंटू कॉस थीटा अपॉन साइन थीटा माइनस कॉस थीटा इंटू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. फक्त व्हॅल्यू पुटअप केले आपण. ओके. मग आता हा कॉस थीटा कॅन्सल झाला म्हणजे शिल्लक काय राहिला फक्त 1 अपॉन साइन थीटा. नंतर इथे चुकलं आहे ते स्क्वेअर नाही इथे फक्त कॉस थीटा आहे. मग 1 इंटू साइन थीटा अपॉन कॉस थीटा कॉसचा स्क्वेअर कारण कॉस थीटा इंटू कॉस थीटा आहे कॉस स्क्वेअर थीटा मायनस इथे कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा मायनस इथे कॉस आणि कॉस कॅन्सल झाला मायनस साइन थीटा. आता या ठिकाणी आपल्याला शो काय करायचं आहे टेन थीटा इंटू सेक थीटा फक्त शो करायचा आहे. तिथपर्यंत येतोय का तो बघूया. ओके. आता याला थोडंसं रिअरेंज करूया आपल्या सोयीनुसार. LHS इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. ओके. नंतर हा इथला जो आहे मायनस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा मायनस आता याला डिनॉमिनेटर 1 आहे त्याचा साइन थीटा करायचा असेल तर काय करणार साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा आणि याला तसंच ठेवूया साइन थीटा. याला पण थोडंसं स्प्लिट जर केलं तर काय होईल बघा. हा कॉस थीटा थोडंसं सेपरेट करू म्हणजे काय होईल थोडंसं रिअरेंज करू फक्त. याला थोडंसं रिअरेंज करूया. लिहिताना कसं लिहिणार साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा इंटू कॉस थीटा. ओके. मग आता इथे काय सिम्प्लिफाय होतं ते बघू. सगळ्यांचं डिनॉमिनेटर सारखं आहे म्हणजे काय होईल LHS इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा प्लस आता याला थोडंसं स्प्लिट करूया. कसं लिहिताना आपण साइन थीटा अपॉन कॉस थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा या पद्धतीने लिहिलं. आपल्याला जे आवश्यक आहे ते आपण लिहून घेतलं. देअरफॉर LHS इज इक्वल टू आता इथे हा मायनस साइन जर कॉमन काढलं तर काय होईल 1 मायनस इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा आणि डिवाइडेड बाय साइन थीटा. मग आता इथे साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे टेन थीटा प्लस टेन थीटा इंटू 1 अपॉन कॉस म्हणजे सेक थीटा 1 अपॉन कॉस म्हणजे सेक थीटा. मग आता इथे बघा याची व्हॅल्यू 1 येते. LHS इज इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन साइन थीटा प्लस टेन थीटा इंटू सेक थीटा. मग 1 अपॉन 1 म्हणजे 0. ओके. मग 0 अपॉन साइन थीटा म्हणजे 0. देअरफॉर LHS इज इक्वल टू
0 plus tan theta into sec theta. Therefore, LHS is equal to tan theta into sec theta is equal to RHS. तीच आपली RHS आहे. आता एक लक्षात घ्या, एक्झाम्पल जरी मोठं वाटत असलं किंवा स्टेप्स वाढलेले वाटत असल्या तर हे सोपं आहे एकदम. काय करतोय ते लक्षात ठेवा. तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करताना वेगवेगळ्या मेथड वापरू शकता. हे आणि एक पक्क डोक्यात ठेवायचं, हे प्रूव्ह करताना जरी आपण शेवटच्या उत्तरापर्यंत पोहोचलो नाही तरी चुकीचं जरी जिथपर्यंत आपण सोडवलं आहे ते लगेच काट मारायची नाही त्याच्यावरती, कारण प्रत्येक स्टेपपर्यंत आपलं बरोबर असतं, कारण मार्ग वेगवेगळे आहेत हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. म्हणजे जरी आपण शेवटच्या उत्तरापर्यंत नाही पोहोचलो प्रूव्ह दॅटमध्ये तरी याच्यावरती काट मारायची नाही. काही स्टेप्स तुमचे बरोबर असतात, निम्मे मार्कासाठी नक्की तुम्हाला त्या एक्झाम्पलला मिळतात, हे लक्षात ठेवा. ओके, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व करू शकता, कुठलंच बंधन नाही याला. तुम्ही याच मेथडने जा किंवा त्या मेथडने जा, काही अडचण नाही. काही सोप्या पद्धती तुम्हाला वाटल्या कराव्याशा तर त्याही करू शकता. किंवा सेकंड मेथड पण याचं आपण असं पण करू शकलो असतो, सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा, नंतर कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा अपॉन साईन थिटा, टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस थिटा. तर ते सिम्प्लिफाय करून पण केलं तरी चालेल, काही अडचण नाही. कोणतीही मेथड वापरा किंवा तुम्ही आयडेंटिटीज वापरायचा प्रयत्न केला तरी चालेल, किंवा इतर आपण जे फॉर्म्युले पाहिले होते तेही वापरू शकता, काही बंधन नसते याला. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि मग क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊया आपण. Okay, now see the question number 5. Cot theta plus tan theta is equal to cosec theta into sec theta. ओके, दोघांच्यामध्ये काही चिन्ह दिलेलं नसतं, त्यावेळेस ते मल्टिपलचं साईन असतं किंवा डॉट देतात. मग बघूया काय करता येईल इथे. LHS मानून घेऊया, कॉट थीटा प्लस टॅन थीटा. देअरफॉर LHS इज इक्वल टू कॉट म्हणजे कॉस थीटा अपॉन साईन थीटा प्लस इथे साईन थीटा अपॉन कॉस थीटा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा फक्त. LHS इज इक्वल टू कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थीटा, साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय साइन थीटा इंटू कॉस थीटा. इथे रिझन लिहायचं असेल तर लिहू शकतो, ठीक आहे, काही गरज नाही, डायरेक्ट येते, फार काही चेंज करून आपण वापरत नाही, नका लिहू, काही गरज नाही. देअरफॉर LHS इज इक्वल टू, आता ही आयडेंटिटी आपली फर्स्ट 1 अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. याला फक्त थोडंसं रिअरेंज करा, 1 अपॉन साइन थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा. देअरफॉर LHS इज इक्वल टू 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक थीटा इंटू 1 अपॉन कॉस म्हणजे सेक थीटा. या पद्धतीने याच्यासाठी कारण काय देऊ शकतो आपण, मग कारण द्यायचं असलं तर साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1 आणि कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू 1, हे कारण आपण त्याला देऊ शकतो. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. कॉट, देअरफॉर कॉट थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू cosec theta into sec theta, hence proved. Hence proved.
ओके, व्हिडिओ पॉज करा. क्वेश्चन नंबर 6 बघूया. वन अपॉन सेक थिटा माइनस टेन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टेन थिटा. याला आपण सिम्प्लिफाय करूया. ओके, मग आता इथे पण तेच करणार की LHS इज इक्वल टू वन अपॉन सेक थिटा माइनस टेन थिटा इंटू सेक थिटा प्लस टेन थिटा अपॉन सेक थिटा प्लस टेन थिटा. देअरफॉर याला आपण रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर म्हणतो. वन इंटू ब्रॅकेट सेक थिटा प्लस टेन थिटा डिवाइडेड बाय सेक थिटा माइनस टेन थिटा. इथे सेक थिटा प्लस टेन थिटा. LHS इज इक्वल टू वनने मल्टिपल केल्याने काही फरक पडणार नाही. सेक थिटा प्लस टेन थिटा. आणि इथे आपण करताना A मायनस बी आणि A प्लस बी म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टेन स्क्वेअर थिटा. रिझन देता येईल A माइनस बी इंटू सेकंड ब्रैकेट A प्लस बी इज इक्वल टू A स्क्वेयर माइनस बी स्क्वेयर. देयरफॉर LHS इज इक्वल टू सेक थिटा प्लस टेन थिटा. आता याची व्हॅल्यू पुटअप करताना एक आयडेंटिटी आपल्याकडे वन प्लस टेन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग टेन तिकडे गेलं तर इकडे काय शिल्लक राहिलं फक्त वन. म्हणजे याच्याऐवजी आपण वन लिहू शकतो. Therefore, LHS is equal to sec theta plus tan theta. Sec theta plus tan theta. Therefore, LHS is equal to RHS. 1 upon sec theta minus tan theta is equal to sec theta plus tan theta, hence proved. Hence proved. ओके, व्हिडिओ पॉज करा. क्वेश्चन नंबर 7 बघूया. साइन रेस टू 4 थीटा माइनस कॉस रेस टू 4 थीटा इज इक्वल टू 1 माइनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. आता एक पुस्तकामध्ये चूक आहे याची. इथे चुकून सेक दिला आहे. सेक 4 थीटा असं म्हटलं आहे. तो साईन पाहिजे. त्याशिवाय उदाहरण सॉल्व होणार नाही. ओके, आता LHS इज इक्वल टू साइन 4 थीटा माइनस कॉस रेस टू 4 थीटा. आता या ठिकाणी याला जर आपण थोडंसं रिअरेंज केलं, देअरफॉर याला लिहिताना आपण असं लिहिलं साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर.
मग आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर झाला, त्याचे फॅक्टर पाडा. देअरफॉर LHS इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि रिझन देता येईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी अँड ए मायनस बी. आता ही आयडेंटिटी आहे फर्स्ट, त्याची व्हॅल्यू 1 आहे. LHS इज इक्वल टू 1 इंटू साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. इथे कारण लिहू शकता तुम्ही साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके, 1 ने मल्टिपल करा, काही फरक पडणार नाही. LHS इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. देअरफॉर LHS इज इक्वल टू, आता हा जो साइन स्क्वेअर थिटा आहे आपल्याला ही आयडेंटिटी वापरता येईल आणि साइन स्क्वेअर थिटा इकडे ठेवायचा असेल तर हा तिकडे जाईल, म्हणजे काय 1 मायनस कॉस स्क्वेअर, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि रिझन तेच परत याचं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. देअरफॉर LHS इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. मग तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. ते पुन्हा लिहा आणि हेन्स प्रूव्ड म्हणा. ओके, व्हिडिओ पॉज करा. नाउ सी द क्वेश्चन नंबर 8. sec theta plus tan theta is equal to cos theta upon 1 minus sin theta. LHS is equal to, एक लक्षात ठेवा तुम्ही फक्त प्रत्येक वेळेस LHS सिम्प्लिफाय केली पाहिजे असं काही नाही. ही घेऊन पण सिम्प्लिफाय करू शकता, तुम्हाला जे सोपं वाटेल ते. RHS सिम्प्लिफाय करायची आणि LHS दाखवायची तरी चालतं, काय अडचण नाही. प्लस tan theta. Therefore LHS is equal to sec theta म्हणजे 1 upon cos theta, हा tan म्हणजे sin theta upon cos theta. Therefore LHS is equal to, दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे, न्यूमरेटरचे ॲडिशन अपॉन cos theta. Therefore LHS is equal to 1 plus sin theta upon cos theta. एक काम करूया आपण, 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा याने मल्टिपल करूया, म्हणजे हे कॅन्सल झालं की 1 शिल्लक राहील फक्त. आता काय होतं बघा, आता ही ॲडजस्टमेंट आपण का केली, अशीच का केली, तर जे मिळवायचं आहे त्याच्या विचार करून आपण ही ॲडजस्टमेंट करतो. मग आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन 1 प्लस साइन थिटा, सॉरी LHS इज इक्वल टू 1 plus sin theta into 1 minus sin theta divided by cos theta into 1 minus sin theta. Therefore LHS is equal to, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर a प्लस बी आणि a मायनस बी म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन cos theta into 1 minus sin theta आणि रिझन a प्लस बी
a minus b is equal to a square minus b square. Therefore LHS is equal to, आता या ठिकाणी एक आयडेंटिटी आहे आपल्याकडे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग आता हा साइन तिकडे मायनस केला तर लेफ्ट साईडला फक्त कॉस राहिला, म्हणजेच काय, कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा. आता हा कॉस थीटा आणि हा स्क्वेअर कॅन्सल झाला. LHS इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा, कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा, आणि तेच आपलं RHS आहे. LHS इज इक्वल टू RHS आणि सेक थीटा प्लस tan थीटा इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा, हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. ओके, व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन कंप्लीट करा, मग आपण पुढचं 9 नंबरचं पाहूया. If tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. tan theta plus 1 upon tan theta is equal to 2. Take square of both sides. Square of both sides. दोन्ही साइडचा स्क्वेअर करूया. काय होईल, tan theta plus 1 upon tan theta ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2चा स्क्वेअर. आता याचं एक्सपान्शन करताना a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. याचा वापर करूया. इकडे काय येणार आहे, इथून सुरू करू. पहिला tan स्क्वेअर थीटा प्लस 2 इंटू tan थीटा इंटू 1 अपॉन tan थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4. आणि त्यासाठी हे वरचं रिझन असणार आहे, हे रिझन याच्यासाठी. ओके, आता हा tan थीटा कॅन्सल झाला. उरलं काय, tan स्क्वेअर थीटा प्लस 2 प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4. हा 2 तिकडे मायनस करा, म्हणजे काय होईल, देअरफॉर tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा, 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4 मायनस 2, म्हणजे उरला 2. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं.
ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा आणि मग पुढचं आपण 10 नंबर बघूया. tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू साइन a इंटू कॉस a. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सिंपल एक्झाम्पल आहे बघा. LHS घ्या. LHS इज इक्वल टू tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cot a 1 प्लस cot स्क्वेअर a आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या ठिकाणी ह्या आयडेंटिटीज आहेत 3, त्याचा विचार करूया. देअरफॉर LHS इज इक्वल टू tan थीटा अपॉन, आता 1 प्लस tan स्क्वेअर थीटा म्हणजे काय, सेक स्क्वेअर थीटा. सेक स्क्वेअर थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cot a अपॉन इथे येईल कोसेक स्क्वेअर थीटा आणि पुन्हा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि रिझन देऊ शकतो आपण 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. कोसेक स्क्वेअर थीटा याचा वापर करून आपण हे लिहितोय. मग आता इथे परत काय सिम्प्लिफाय होईल, LHS इज इक्वल टू tan थीटा अपॉन हा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर म्हणजे रेस टू 4 थीटा प्लस cot थीटा अपॉन याचा कोसेक रेस टू 4 थीटा. ओके, आता फक्त हे जे थोडंसं सिम्प्लिफाय करण्यासाठी हे जे डिनॉमिनेटरला दिलं आहे त्याला आपण डिवायडेड बायचे चिन्ह देऊन करू शकतो. म्हणजे कसं, LHS इज इक्वल टू tan थीटा डिवायडेड बाय सेक 4 थीटा प्लस cot थीटा डिवायडेड बाय कोसेक 4 थीटा. या पद्धतीने आपण याला लिहू शकतो. ओके, आता अजून सिम्प्लिफाय करायचं आहे, इथपर्यंत लिहा. ओके, याचं सिम्प्लिफिकेशन बघा पुढचं काय आहे ते. आता इथे काय लिहिणार आपण फक्त, देअरफॉर LHS इज इक्वल टू tan थीटा म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा डिवायडेड बाय सेक 4 थीटा म्हणजेच काय, ते तसंच ठेवा. नाही, 1 अपॉन सेक म्हणजे 1 अपॉन कॉस ना, 1 अपॉन कॉस 4 थीटा. सेक 4 थीटा म्हणजे काय, 1 अपॉन कॉस 4 थीटा. नंतर हे झालं पहिल्याचं प्लस कॉस थीटा कॉट थीटा. कॉट म्हणजे कॉस थीटा अपॉन साइन थीटा डिवाइडेड बाय कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन 4 थीटा. आता हे सगळे रिझन्स आपण पुढे त्याला देऊ शकतो. काय काय वापरलं आपण तर इथे तुम्ही लिहू शकता. आता हे टॅनचं वगैरे कॉटचं राहू द्या, ते साधं असतं, फक्त सेकचं लिहून घ्या. कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू 1 आणि साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. आणि नंतर लिहायचंच असेल तर टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा, ते पण लिहू शकता, काय अडचण नाही.
मग आता याला सिम्प्लिफाय करताना परत काय करणार आपण बघा. देअरफॉर LHS इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता हा डिवायडेड आहे ना, त्याला मल्टिपल करायचं आहे. मल्टिपल करताना याचा रेसिप्रोकल करायचा, वर जाऊ द्यायचा. हा म्हणजे काय, कॉस 4 थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा अपॉन साइन थीटा. याला मल्टिपल करताना साइन 4 थीटा अपॉन 1. वाटलंच तर हे ब्रॅकेटमध्ये टाकत जा, म्हणजे मग ते समजायला सोपं जाईल. दोन्ही क्रिया सेपरेट करतोय आपण या पद्धतीने. ओके, पहिले ब्रॅकेटमधलं कंप्लीट करायचं. इथेही ब्रॅकेट टाकायला हरकत नाही. देअरफॉर LHS इज इक्वल टू, आता हा कॉस थीटा आणि हा 4 आहे, म्हणजे यातला एक कमी होईल इथला, म्हणजे काय शिल्लक राहिला, साइन थीटा इंटू कॉस क्यूब थीटा प्लस इथे कॉस थीटा इंटू साइन क्यूब थीटा. कॉस थीटा इंटू साइन क्यूब थीटा. ओके, LHS इज इक्वल टू साइन थीटा. याला फक्त मी एक रिअरेंज करतो, यातला कॉस थीटा बाहेर काढतो. साइन थीटा कॉस थीटा म्हणजे इथे शिल्लक करायला कॉस स्क्वेअर थीटा. हे लक्षात आलं का तुमच्या. मल्टिप्लिकेशन याचा 3 होता, तर 2 + 1 3 झाला, म्हणजे त्याचं इंडेक्स ही ॲडिशन करतो आपण. तसंच इकडे पण करता येईल. इकडे काय करता येईल, कॉस थीटा इंटू साइन थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा केला. ओके, आता या दोघांमध्ये साइन थीटा कॉस थीटा आणि साइन थीटा कॉस थीटा किंवा कॉस थीटा साइन थीटा हे बाहेर काढला, तो कॉमन घेतला, तर काय होईल, LHS इज इक्वल टू साइन थीटा इंटू कॉस थीटा, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. देअरफॉर LHS इज इक्वल टू साइन थीटा इंटू कॉस थीटा आणि ही आयडेंटिटी आहे मल्टिप्लाइड बाय 1. रिझन लिहून टाका, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आणि 1ने मल्टिपल केल्याने काही फरक पडत नाही. LHS इज इक्वल टू साइन थीटा इंटू कॉस थीटा. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. ते पुन्हा लिहा आणि हेन्स प्रूव्ड. ओके, व्हिडिओ पॉज करा. नाव सी द एक्झाम्पल नंबर 11. sec 4a 1 minus sin 4a minus 2 tan square a is equal to 1. sec 4a into 1 minus sin 4a minus 2 tan square a equal to 1. Okay, LHS consider करा. LHS is equal to sec 4a 1 minus sin 4a minus 2 tan square a. ओके, याने याला मल्टिपल करूया, काय होईल ते, किंवा sec 4a म्हणजेच काय, ठीक आहे नंतर करू. LHS इज इक्वल टू sec 4a मायनस sec 4a इंटू sin 4a minus 2 tan square a. Therefore LHS is equal to sec म्हणजेच काय, 1 upon cos 4a minus sec म्हणजेच परत तीच व्हॅल्यू पुटअप करा तिथे, 1 upon cos 4a into sin 4a minus 2 tan square a. Okay, LHS is equal to
1 अपॉन cos 4a 1 अपॉन cos 4a. आता यांचं मायनस साइन 4a cos 4a म्हणजेच काय tan 4a मायनस 2 tan स्क्वेअर a. ओके, याला इथे tan करू नका, हे जसं आहे साइन 4a तसंच ठेवा. साइन 4a अपॉन cos 4a. ओके, मग आता यांचं डिनोमिनेटर सारखं आहे, न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन ॲडिशन काय असेल ते LHS इज इक्वल टू 1 मायनस साइन 4a अपॉन cos 4a मायनस 2 tan स्क्वेअर a. आता इथे जे आहे हे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे काय LHS इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर a चा स्क्वेअर अपॉन cos 4a मायनस 2 tan स्क्वेअर a. ओके, मग आता हे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे, फॅक्टर पाडा. देअरफॉर LHS इज इक्वल टू म्हणजे a आणि b म्हणजे काय 1 मायनस साइन स्क्वेअर a फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये असेल. एक काम करूया, इथे जागा कमी पडेल, तुम्ही इथपर्यंत कंप्लीट करा, मग पुढे घेऊ आपण ते. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग पुढच्या स्टेप मी तुम्हाला सांगतो. बघूया. Therefore LHS इज इक्वल टू, आता हे 1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे काय 1 मायनस साइन स्क्वेअर a फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, सेकंडमध्ये 1 प्लस साइन स्क्वेअर a, 1 प्लस साइन स्क्वेअर a डिवाइडेड बाय cos 4a मायनस 2 tan स्क्वेअर a आणि रिझन a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल टू a प्लस b अँड a मायनस b. a प्लस b अँड a मायनस b कोणतं येऊ शकत नाही तिथे. मग इथे हे प्लस मायनस मागे पुढे चालतं, याची काय अडचण नाही. LHS इज इक्वल टू आता 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच cos स्क्वेअर a, cos स्क्वेअर a इंटू ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर 1 प्लस साइन स्क्वेअर a डिवाइडेड बाय cos 4a मायनस 2 tan स्क्वेअर a आणि रिझन देतोय आपण साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता ही थीटाची आयडेंटिटी आहे, इथे आपण a वापरतोय, पण बेसिक ते असल्यामुळे ते लिहिलं तरी चालेल किंवा तिथं a लिहिला तरी चालेल, कोणताही वापरू शकता तुम्ही. इथं a लिहा, काय अडचण नाही फरक, किंवा थीटा लिहिला तरी चालतो. ओके, मग आता हा 4 आणि हा 2 आहे म्हणजे हा 2 आणि याने डिवाइड होईल किंवा मायनस होईल, मायनसच होईल, डिवाइड नाही म्हणता येत त्याला. मग इथे cos स्क्वेअर a गेला म्हणजे उरला फक्त 1 प्लस साइन स्क्वेअर a डिवाइडेड बाय याचा शिल्लक राहिला फक्त cos स्क्वेअर a आणि हा इकडचा मायनस 2 tan स्क्वेअर a तसाच. याला फक्त सेपरेट करूया, काय होईल बघा. LHS इक्वल टू 1 अपॉन cos स्क्वेअर a प्लस साइन स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a मायनस 2 tan स्क्वेअर a. ओके, आता हे 1 अपॉन cos स्क्वेअर म्हणजेच काय सेक स्क्वेअर a प्लस साइन अपॉन cos म्हणजे tan स्क्वेअर a मायनस 2
tan स्क्वेअर ए. रिझन लिहू शकता तुम्ही, कॉस ए इंटू सेक ए इज इक्वल टू 1 आणि याचा आपण वापरतोच आहे. ओके, आता परत आयडेंटिटीचा विचार करा. देअरफॉर LHS इज इक्वल टू, इथे हा tan स्क्वेअर आहे, इथे -2 tan स्क्वेअर आहे, म्हणजे एकच राहिला फक्त, सेक स्क्वेअर ए मायनस tan स्क्वेअर ए. आणि आपल्याकडे आयडेंटिटी आहे, आयडेंटिटी आहे 1 प्लस tan स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए. ओके, मग सेकमधून tan गेला, इकडे फक्त 1 उरणार आहे, म्हणजे डायरेक्ट आपली व्हॅल्यू काय आली, LHS इज इक्वल टू 1, दॅट इज RHS. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हे आपण याच्यासाठी रिझन वापरतोय. ओके, व्हिडिओ पॉज करा, हे कंप्लीट करा. यातला शेवटचं एक्झाम्पल आहे 12 नंबरचं, ते बघूया. tan theta upon sec theta minus 1 is equal to tan theta plus sec theta plus 1 divided by tan theta plus sec theta minus 1. आता हे प्रूव्ह करण्यासाठी डायरेक्टच LHS घेऊन आपल्याला चालणार नाही, एक थोडंसं अगोदर सिम्प्लिफिकेशन करावं लागेल आणि त्या सिम्प्लिफिकेशनचा वापर करून मग आपण हे प्रूव्ह करू शकतो. ओके, मग त्यासाठी आपण आयडेंटिटी वापरणार आहे. कोणती आयडेंटिटी वापरणार आहे आपण, आपल्याकडे माहिती आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ओके, मग आता 1 तिकडे ट्रान्सफर केला तर काय होईल, देअरफॉर tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. याला थोडंसं फक्त फॅक्टरमध्ये लिहू, tan थीटा इंटू tan थीटा, इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे सेक थीटा मायनस 1 आणि इथे सेक थीटा प्लस 1 आणि रिझन देता येईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी. त्याचा वापर आपण करतोय. आता फक्त काय करणार, हा जो सेक थीटा मायनस 1 आहे तो इकडे आणा, tan थीटा तिकडे जाऊ द्या. tan थीटा डिवायडेड बाय सेक थीटा मायनस 1 इज इक्वल टू सेक थीटा प्लस 1 डिवायडेड बाय tan थीटा डिवायडेड बाय tan थीटा. याचा वापर आपण केला आहे. आता एक अल्जेब्रामध्ये एक थेरम ऑफ इक्वल रेशोज आहे, थेरम ऑफ इक्वल रेशोज आहे. आपण काय करतो, न्यूमरेटरची ॲडिशन करतो आणि डिनॉमिनेटरची ॲडिशन करतो. त्याच्याबरोबर सगळे रेशोज इक्वल येतात, म्हणजेच काय एक लक्षात घ्या. मग याच्याबरोबर हे आहे, आणखी पुढं बाय युझिंग थेरम ऑफ इक्वल रेशोज. याचा अर्थ काय तो एकदा समजून घ्या. मग आता हा रेशो तर आहेच आपला, काय tan थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 इज इक्वल टू सेक थीटा प्लस 1 अपॉन
tan थीटा इज इक्वल टू, इथे न्यूमरेटरची ॲडिशन केली, डिनॉमिनेटरची ॲडिशन केली तरी सारखी येते. म्हणजेच काय, tan थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 डिवाइडेड बाय, इथं खाली याचं घ्यायचं, फक्त लिहिताना आपण याच्या पद्धतीने लिहून घेऊ मागे पुढे, फक्त tan थीटा प्लस सेक थीटा आणि मायनस 1. अशा पद्धतीने आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते आपण मिळवलं. फक्त पहिलं आणि शेवटचं फक्त लिहायचं पुन्हा एकदा आणि हेन्स प्रूव्ड म्हणायचं. शेवटी इथे लिहून टाकू फक्त tan थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 इज इक्वल टू tan थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 डिवाइड बाय tan थीटा प्लस सेक थीटा मायनस 1 हेन्स प्रूव्ड. या पद्धतीने आपण याचं जे ॲप्लिकेशनचा प्रकार आहे, प्रूव्ह दॅट प्रकार आहे, तो पूर्ण केला आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल तर जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी अगोदर केलंच आहेच त्यांनी परत करण्याची गरज नाही. त्यांचे धन्यवाद. थँक्यू.